कुठून आणायची ही नाती मला सांगा. ही नाती तुम्हाला परत कुठं सापडणार नाहीत. घरातल्या म्हाताऱ्या माणसांना जपा. म्हातारी माणसं ट्यूबलाईट इतका प्रकाश देत नाहीत, पण त्यांचं देवघरात निरंजनासारखं तेवत राहणं महत्त्वाचं असतं. ते विझून गेलं ना, मग त्या लोकांची किंमत कळायला लागते. आजी आजोबा बघा, आजीचा सगळा संसार करून झालाय. हे घेऊन द्या काका, ते आणून द्या, आणि मग चुलत्यांना हट्ट पूर्ण करायचे. आता ही शेवटची पिढी आहे ज्यांच्याकडे मावशीन काका शिल्लक आहे. आता एकच मुलगा आणि एकच मुलगी आहे. काळाची गरज आहे. पण एक मुलगा उत्तर ठेवायचं आणि मामा घ्यायला आलेला असायचा आणि आईनं पिशवी भरलेली असायची. मामा बरोबर जायचं. मामीनं का अशा पायघड्या अंथरून ठेवल्या होत्या का, या जावाई स्वागत आहे. मामाची परिस्थिती अशीच बेताची हो. ते फक्त गाण्यात मामाचा वाडा, मामाच्या बरोबर शेतात बितात जायचं होती. सगळ्या गोष्टींमध्ये नाती एकमेकांवरती प्रेमासाठी होती, एकमेकांच्या मदतीसाठी होती. पैसे नव्हते पण माणसं आनंदी होती. अभाव होता साहेब पैशांचा, मग माणसांची गरज भासायची. लग्न कार्य जर घरात ठरलं, संध्याकाळी स्वयंपाकाला भावकीची पोरं असायची. मग ती बुंदी अशी पत्र्यावर टाकायची, त्यांनी ती रात्रभर सुकवत बसायची. वराड बिराड, ते बैलगाडीतलं वराड काय आम्ही बघितलं नाही, पण टेम्पो ट्रक मधलं वराड मात्र आम्ही बघितलं. गावात ट्रक येऊन थांबणार, ट्रकमध्ये सगळ्या म्हातारी पात्र माणसं असली त्या ट्रकच्या फळीला मागं टेकून बसणार. तरुण पोरं फळीवर पाय टाकून बसणार. ज्यांचे केस जरा बरे आहेत अजय देवगण सारखे, ते असलीवर हौदात बसणार जाऊन. आणि ट्रक अशी मांडवाच्या बाहेर येऊन थांबली, सगळी माणसं खाली उतरायची. आणि बाहेर काय स्वागताला काय बुके बिके शाल बिन घेऊन लोक उभी होती का. आल्याबरोबर टोपीन उपरणं गळ्यात टाकायचं, माणसाशी छाती काढून आटायची लग्नाला. काय रुबाब होता सगळ्या गोष्टींचा. तिकडे एक जण कोणतर आहेराचा डबा घेऊन बसलेला असायचा. याचे 2 रुपये, त्याचे 5 रुपये, 11 आणि 21 रुपये देणारा तर लय मोठा वाटायचा. इकडं मंगलाष्टक सुरू झालं, ही असली लहान पोरं पळतायत ना, त्यांनी सगळ्या अक्षदा साठवून ठेवायच्या. मंगलाष्टकाच्या वेळी उगं 2-2 अक्षदा टाकणार. शेवटच्या मंगलाष्टकाला पोरं अक्षदा कोणाला तर अशा फेकून मारणार. तिकडं तदैव लग्नम लग्नम तदैव आणि वराडी वाजंत्री सावधान म्हणलं, सांगावं लागत होतं का पंक्ती जरा. नुसती बुडं अशी सरकवली, आपोआप पंक्ती धरल्या जायच्या. पळसाच्या पानाच्या पंतरवळ्या असायच्या, पंतरवळ्या जर वाटून जायचा. पंतरवळ्या निम्म्या फाटक्या असायच्या सर. वाडखा जर ओळखीचा असला तर एकाला एक पंतरवळी लावून द्यायचा. ओळखीचा नसला तर हायत्यात घेरे. कोणतरी येऊन मध्ये नेमकं मिठाचा टिपका टाकून जायचा. अरे मीठ लागतंय किती, पण ते मीठ असं मधी वाढून जायचा. ते साईडला करूस्तोवर कोणतर पुरीवाला यायचा, भाजीचा द्रोण घेऊन भाजीची वाट बघत बसायची. लहान लहान बुंदीवाला पुढच्या रांगेत असला त्याला इकडूनच आवाज द्यायचा. तो बुंदी वाढून दुसऱ्या माणसापर्यंत जाई न जाई तोपर्यंत इकडच्या ताटातली बुंदी संपलेली असायची. यानं बुचकुली उचलायची, मान वर करायची, डोक्यातली टोपी खाली पडायची आणि खाली कोणीतरी भाताच्या आळ्यात वरण ओतून निघून जायचं. पैसे नव्हते, मजा होती, आनंद होता. माणसं एकमेकांना मदत करत होती. नवरी वाटे लावायला निघाली की नवरी तर रडायची, स्वाभाविक आहे, पण नवरीच्या मैत्रिणी का रडायच्या मला अजून समजलेलं आहे. आता पोरगी झाल्यानंतर आपल्याला कळतं मुलगी का रडत असेल ते. तिनं सगळ्या थोरा मोठ्यांच्या पाया पडायचं. गावातल्या त्या म्हाताऱ्या कोताऱ्या बायका पिशवीत हात घालायच्या, 5-10 रुपये त्या पोरीच्या पोराच्या हातात द्यायच्या. म्हाताऱ्या माणसांनी कोपरीत हात घालायचा आणि 5-10 हजार रुपये टेकवायचे. त्या 5-10 रुपये त्या पोरीच्या हातात द्यायचे. त्या नोटा अशा चुरगळलेल्या. घरी गेल्यानंतर इकडे जेवणाच्या पंक्ती उठल्या, बाहेर अशी टिपाडं ठेवलेली असायची. आणि तुम्हाला आठवतंय नव्हतं हो, त्या प्लॅस्टिकच्या ग्लास मधून पाणी प्यायचं आणि त्या ग्लासाचं एवढं अप्रूप पाणी तर प्यायचंच. 1-2 ग्लास घरी घेऊन जायचे. ते घरी घेऊन गेलेला ग्लास रिटायरमेंटचा पगार होता. आता रिटायरमेंटचा पगार जर 14-15 हजार आहे, नोकऱ्या सुरू झाल्या असतील 100-200-500 रुपयांनी. बरं, ही यांची पिढी अशी. कधी म्हणली चला जरा धुळ्याला जाऊन येऊ, गाडी नव्हती आपल्याकडं. मित्राची गाडी घ्यायची, त्याच्यात निम्म रॉकेल, त्यात निम्म पेट्रोल. निम्म्या रस्त्यात गेल्यावर गाडीतलं पेट्रोल संपणार. मग गाडी नाही, पुढे वेगळे सायंटिस्ट होते, ते टाकीत फुकणार. बरं, यानं टाकीला तोंड लावल्यावर तर बायको असं बघायची, कोणत्या मुहूर्तावर याची माझी गाठ पडली पण असतं. अशात बायकोनं नुसता खांद्यावर हात ठेवल्या. बरं, कित्येकांच्या गाड्या बिना पेट्रोलच्या धुळ्याला गेल्या. पैसे नव्हते, आनंद मात्र भरभरून होता. आता एसी गाड्यांमधून नवरा बायको फिरतात. बायको तिकडच्या खिडकीतनं तिकडे बघते, नवरा इकडच्या खिडकीतनं इकडे बघते. ड्रायव्हर मधल्या आरशातनं दोघांकडे बघत असतो. ते बोलत साधनं वाढत गेले, आनंद मात्र भरपळून.
छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घेता येईल का? मला वाटतं याची काळजी माणूस म्हणून आपण घेतली पाहिजे. पैसे जरूर कमवा, पण ते योग्य ठिकाणी खर्च करण्याची दानत पण ठेवावं. एक दाना पेरला तर 1000 दाणे उगवतात. साहेब, तुम्ही आज जे काही समाजासाठी करताय, समाज किती लक्षात ठेवतो मला माहित नाही, पण निसर्ग मात्र तुमचं 1 रुपयाचं पण उसणं ठेवत नाही. कितीतरी पटीनं तो तुम्हाला तुमचं परत करत असतो. म्हणून देण्याची दानत असली पाहिजे. विंदा करंदीकरांची कविता आहे, देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्या पिशा ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावेत, मातीमधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावेत, उसळलेल्या दर्याकडून इसळलेली आयाळ घ्यावी, आणि शांत वाहणाऱ्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. मी असंच एका कार्यक्रमात म्हटलं, आपल्यातलं थोडं तरी देत सांगू. 2-4 जणांना टेन्शन आलं, निघून गेले मागच्या माग. त्यांनी अशाच मानावर करून बघू नये, थोडंसं खाली झुकावं, आणि जी माणसं मातीत मिसळत आहेत त्यांना थोडंसं वरती उचलून घेता येईल का यासाठी प्रयत्न करा. हे 3 जण बाहेर गेले आणि जाता जाता त्यांना सोन्यानं भरलेला हंडा सापडला. आता म्हणले फुकट सापडले, मगाशी भाषणात ऐकले थोडं तर द्या. म्हणले थोडं तर देवाला देऊ. किती द्यायचं? दुसरा म्हणला, लय भावनिक होऊ नका, थोडंच द्या. पण द्यायचं किती? हातात बांगडी असते ना, बांगडी एवढं वर्तुळ म्हणला जमिनीवर राखायचं, तेवढं बांगडीवर सापडलेलं सोनं वर फेकायचं. जेवढं त्या वर्तुळात पडन तेवढं म्हणले देवाचं, आणि बाहेर पडन तेवढं म्हणले आपलं. आता मला सांगा, एवढं वर्तुळ आखल्यावर त्याच्यात काय पडतंय का? दुसरा म्हटला, अरे सगळं भगवंताच्या कृपेने, आणि तू म्हणतो एवढूसं वर्तुळ? छोटं नाही म्हणला, अख्ख्या गावाला वर्तुळ आखायचं, आणि काय करायचं? सोनं वर फेकायचं. आणि मग काय नाही म्हणला, अख्ख्या गावाला वर्तुळ आखायचं, सोनं वर फेकायचं, जेवढं वर्तुळात पडन तेवढं आपलं. तिसरा म्हटला, तुमच्यासारख्या स्वार्थी लोकांमुळं कोरोना परत यायची शक्यता आहे. अरे जरा देवाला तर घाबरा म्हणलं. एक म्हणतोय छोटं, एक म्हणतोय मोठं. वर्तुळच आखायचं नाही म्हटलं, मग सोनं वर फेकायचं. देव कुठं असतो? मग जेवढं वर राहील तेवढं देवाचं, आणि जेवढं खाली पडेल तेवढं आपलं. जगातला सगळ्यात हुशार प्राणी कोण आहे? कोण? तुम्हाला शंका आहे का? जगातला सगळ्यात हुशार प्राणी माणूस. आणि हे कुणी जाहीर केलंय? इतका तर माणूस हुशार आहे, त्याचं त्यानं जाहीर करून टाकलंय. आपण जगात सगळ्यात हुशार आहोत. ही हुशारी जर सिद्ध करायची असेल तर 3 गोष्टींवर काम करावं लागेल. एक निसर्ग, दुसरा समाज, आणि तिसरं अर्थकारण. निसर्गाचं प्रतिष्ठा ठेवा, निसर्गाशी जुळून वागा. आज 20 रुपये लिटरनं पाणी विकत घ्यायची वेळ आली, आणि एक काळ असा होता नदीला गुडघे टेकून लोक पाणी पित होते. आता एक नदी दाखवा जिथं तुम्ही गुडघे टेकून पाणी पिऊ शकता. कोणातरी एका शहाण्या माणसानं पाणी विकायला सुरू केलं, कारण त्याला ठाऊक होतं माणूस निसर्गाला अशा पातळीवरती घेऊन पोहोचवेल, पाणी सुद्धा विकत घेऊन प्यावं लागेल. मला आठवतंय, नवीन जर कुठे व्याख्यानाला गेलो, तांब्या, फुलपात्र. आता तांब्यान फुलपात्र कुठं राहिलंय का? आणि ठेवलं तर ते पाहुणं पिईल का? कुठून आणलंय काय कुणाची? आता पाण्याची बाटली ठेवायला लागते. ते तांब्यान फुलपात्र मला वाटतं फार तर अजून सुपारी, साखरपुडा, लग्न कार्य अजून तिथं असते. काही दिवसानं तिथं पण नसणार. गुरुजी सांगणार, मुलाचे मामा बाटली घेऊन या, इथपर्यंत येऊ देऊ नका. निसर्गासोबत जुळून घ्या. दुसरं, डोळ्यात प्रेम आणि हृदयात वात्सल्य ठेवा. माणूस म्हणून एकमेकांवरती प्रेम करा. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी तुम्हा सगळ्यांशी निगडीत आहे या संस्थेशी, ती म्हणजे मजबूत अर्थकारण ठेवा. 2 रुपये कमवा, 2 रुपये वाचवा, 2 रुपये योग्य ठिकाणी खर्च करा. आपल्याला किती पैसे कमवायचे, किती इन्व्हेस्ट करायचे, किती मात्र आपल्याला तारतम्य असलं पाहिजे. आणि म्हणून अशा एखाद्या आर्थिक संस्थेचे तुम्ही सभासद म्हणून तुमचं अर्थकारण सुद्धा मजबूत असलं पाहिजे, यासाठी प्रयत्न करा. तुम्ही सभासद झाला, काही महिलांचे वर्ष व्यवहार पण होत नाहीत, तुम्ही ते व्यवहार केले पाहिजे. त्यासाठी 5-10 महिलांनी एकत्र येऊन एखादी काहीतरी उद्योग व्यवसाय सुरू केला पाहिजे. छोट्या व्यवसायांनी सुरुवात करा. तुम्ही लिज्जत पापड नाव ऐकलं? महिलांनी सुरू केलेली एक कॉपरेटिव्ह संस्था होती. पापड काय, पापड खाऊन पोट भरतं का? पापड खाऊन पोट भरत नाही, तोंडाला लावायपुरता पापड असतो. पण 700-800 कोटी रुपयांची आज उलाढाल आहे. तुम्ही सायकल अगरबत्ती नाव ऐकलं?
अगरबत्ती काय असते? बांबूची काडी आणि तिला गुंडाळलेली रंगीत सुगंधी माती. कोण आहे सायकल अगरबत्तीचा ब्रँड अँबॅसेडर? अमिताभ बच्चन. 1550 कोटी रुपये वार्षिक उलाढाल सायकल अगरबत्तीची. मी किती व्यवसाय तुम्हाला सांगू, पण आपण व्यवसायाची वृत्ती ठेवली पाहिजे. आज काय परिस्थिती महाराष्ट्रात उद्योग व्यवसायाची? टायरवाले केरळचे, किराणा व्यवसायात पटेल, हार्डवेअरची दुकानं बोरींची, बांधकाम व्यवसायात युपीचे लोक, गवंडी सगळे बिहारचे, सुतारकामात राजस्थानी, हॉटेल सगळी दक्षिणात्यांकडं, चायनीजच्या गाड्या पूर्वांचलचे तरुण चालवतात. बरं चला, संविधानानं अधिकार दिलाय, कोण कुठं जाईल, कष्ट करेल, पोट भरत. आम्ही कुठे आहोत? आम्ही मात्र नोकऱ्यांच्या रांगांमध्ये उभे आहोत. आम्ही उद्योग व्यवसायाकडे येणाऱ्या पिढ्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे तुम्ही उद्योगात या, व्यवसायात या, व्यापारात या. मी आता दुबईला गेलो होतो व्याख्यानाला मार्चमध्ये. मला 700-800 महाराष्ट्रातली माणसं भेटली की जी तिथं संभाजी महाराजांची जयंती साजरी केली छत्रपतींची, आणि तिथे मी व्याख्यानाला गेलो होतो. मला 2-5 पोरं सांगली आटपाडीची भेटली. म्हटलं काय करता रे इथं? 4-4 कोटी रुपयाच्या गाड्या घेऊन आलती कार्यक्रमाला. ते म्हटले आम्ही इथं नोकरी शोधत आलतो, आता आमचा इथे व्यवसाय. म्हटलं काय व्यवसाय करता? म्हणलं आमची इथं आता सोन्याची दुकान आहेत. हेवा वाटला की महाराष्ट्रातल्या सांगली आटपाडीतली पोरं दुबईत जाऊन सोन्याचा व्यवसाय करतात. तुमच्या माझ्या उद्योगाला, व्यवसायाला कशाच्या भिंती उरलेल्या नाहीत. आपण मजबूत व्यवसाय केला पाहिजे, मजबूत अर्थकारण ठेवलं पाहिजे. बुरुज खलिफा म्हणून एक इमारत आहे. शेकडो मजले वर घेऊन जातात आणि वरून खाली घेऊन येतात. वर जाऊन खाली यायला लोक 1000 रुपयाचं तिकीट काढतात.